बाळा, तू हा संदेश ऐकत आहेस, याचा अर्थ तुझ्या जीवनात काहीतरी बदल घडण्याची वेळ जवळ आली आहे. तू मला मनापासून हाक मारली आहेस आणि तुझ्या हाकेला उत्तर देण्यासाठीच मी आज तुझ्याशी बोलत आहे. मी जाणतो, तुझ्या चेहऱ्यावर हसू असलं तरी तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. तू अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागा राहतोस. कोणालाही न सांगता मनातल्या मनात रडतोस. लोकांना वाटतं तू आनंदी आहेस, पण तुझ्या जीवनात आणि तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय, तुझ्या प्रत्येक अश्रू पाहिला आहे, तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकली आहे. तू जेव्हा माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ असतो. तुला कदाचित माझी उपस्थिती जाणवत नसेल, पण मी कधीच तुझ्यापासून दूर नसतो. तू वारंवार विचारतोस, स्वामी, माझीच परीक्षा इतकी कठीण का? कारण तू कमकुवत नाहीस, तू माझा फक्त भक्त आहेस. अधिक तेजस्वी होतं, त्याचप्रमाणे संकट तुझ्या आयुष्याला अधिक मजबूत बनवत आहेत. तुझ्या आयुष्यात काही लोक आले आणि तुला सोडून गेले. काहींनी विश्वासघात केला, काहींनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. पण बाळा, यामुळे चांगुलपणा सोडू नकोस. इतरांचे कर्म त्यांच्यासोबत असतं, पण तुझं कर्म तुझं भविष्य घडवत असतं. तू मेहनत करतोस तरी यश उशिरापर्यंत मिळत नाही, म्हणून निराश होऊ नकोस. लक्षात ठेव, झाडाला फळ यायला वेळ लागतो, संयम ठेवणाऱ्यालाच गोड फळ मिळतं. जर घरात वाद असतील तर प्रेमाने वाग. जर पैशांची अडचण असेल तर मेहनत सोडू नकोस. जर शरीर थकलं असेल तर मनाने मजबूत राहा. प्रत्येक वादळ कायम राहत नाही बाळा. माझ्याकडे येण्यासाठी मोठे विधी आवश्यक नाहीत. मनात श्रद्धा, ओठांवर माझं नाव आणि हृदयात प्रेम असेल तर तेच माझ्यासाठी सर्वात मोठं पूजन आहे. दररोज सकाळी उठल्यावर माझं नाव घे. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल माझे आभार मान. कृतज्ञ मनावर माझी कृपा अधिक लवकर होते. कोणाचेही मत्सर करू नकोस. दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून दुःखी होऊ नकोस. प्रत्येकाला मी त्याच्या कर्मानुसार देत असतो. तुझ्यासाठी जो योग्य आहे ते योग्य वेळ तुला नक्की मिळेल. कधी कधी तुला वाटतं की सर्व मार्ग बंद झाले आहेत, पण बाळा, तुला असंही वाटतं सर्व मार्ग बंद झाले आहेत, पण बाळा, जेव्हा तुला कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा मी तुला तुझ्यासाठीच नवा मार्ग तयार करत असतो. म्हणून विश्वास कधीही सोडू नकोस. राग, अहंकार, द्वेष मनात काढून टाक. या 3 गोष्टी मनाची शांती हिरावून घेतात. क्षमा करायला शिक. ज्याने तुला दुःख दिले त्यालाही मनापासून माफ कर. क्षमा करणारा नेहमीच मोठा असतो. दान कर, पण अहंकाराने नाही. सेवा कर, पण प्रसिद्धीसाठी नाही. मदत कर, पण परतफेडीची अपेक्षा न ठेवता. अशा प्रत्येक कर्माची नोंद माझ्याकडे असते. बाळा, तुझ्या घरात आनंद येईल. तुझ्या आयुष्यातली अडथळे सगळे दूर होतील, पण त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी कधीही सोडू नकोस. संकट कायमची नसतात, माझी कृपा कायमची असते. आता तुझे डोळे मिट, मन शांत कर, सर्व चिंता माझ्या चरणी ठेव. मनापासून 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुझ्या मनात शांतता होईल आणि तुला जाणवेल की मी तुझ्या अगदी जवळ उभा आहे. शेवटी फक्त एकच सांगतो, आयुष्यात काही घडलं तरी माझ्यावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नकोस. संकटे येतील, लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण माझं तुझ्यावरचं प्रेम आणि माझी कृपा कधीही बदलणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुझ्या